नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आज आपण उद्योगाची नवी दृष्टी, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत। व्यवसाय जगात यश मिळवायचं असेल तर पैसा हा केवळ साधन असतो, परंतु खरी गरज असते ती योग्य वृत्तीची आणि निष्ठेची। ग्रंथ उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचाचे लेखक श्री सुरेश हावरे यांनी उद्योगाच्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे। विशेषतः दुसऱ्या प्रकरणात हसत हसत जगण्यासाठी त्यांनी यशस्वी उद्योगपतींच्या आणि विचारवंतांच्या कथा व संदेश दिलेले आहेत, जे आपल्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायक ठरतात। उद्योग म्हणजे केवळ पैसा मिळवण्याचे साधन नसून ते आपल्या ध्येयपूर्तीसाठीचा एक मार्ग आहे। उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि बेडेकर लोणच्याच्या यशोगाथा यातून आपल्या मातीतील उद्योग भावना उलगडते। प्रामाणिक कार्यपद्धतीचा आदर्श घेतल्याशिवाय उद्योगात यश मिळवणे अवघड आहे, हे शिकवणारे अनेक विचार श्री शिवखेरा, कुमार गंधर्व आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडून घेता येतील। मित्रांनो, उद्योगाच्या यशस्वी वाटचालीला सुरुवात करण्यासाठी प्रामाणिकपणा, धैर्य आणि सामाजिक दृष्टिकोन या गुणांचे महत्त्व आपण लक्षात घेतलंच पाहिजे। तर चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि नवलमन फिरोदिया, शंतनुराज किर्लोस्कर आणि शेठ वालचंद हिराचंद यांच्या विचारांचा मागोवा घेत या विषयावर सखोल चर्चा करूया। मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील आपले महत्त्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत? आपण प्रामुख्याने पाहणार आहोत उद्योग म्हणजे केवळ पैसा कमवण्याचे साधन नसून एक साध्य करण्याचे साधन कसे आहे। यशस्वी उद्योग आणि उद्योजक कोणत्या विशेष गुणांमुळे ओळखले जात असतात? नवलमन फिरोदिया यांनी उद्योगाच्या संदर्भात दिलेला संदेश काय आहे आणि तो आजच्या उद्योजकांनी कसा आत्मसात करावा? उद्योगात प्रामाणिक कार्यपद्धतीचे महत्त्व काय आहे आणि ती कशी अंमलात आणली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून उद्योगासाठी कोणत्या प्रेरणा आपल्याला घेता येतील? बेडेकर लोणचे उद्योगाची यशोगाथा आपल्याला काय शिकवते? शिवखेरा यांनी दिलेला संदेश उद्योगाच्या यशासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो? कुमार गंधर्व यांचे कोणते विचार उद्योगाच्या वाटचालीत प्रेरणा देऊ शकतात? शेठ वालचंद हिराचंद यांच्या यशस्वी उद्योगाची प्रमुख तत्वे कोणती होती? उद्योगपती शंतनुराज किर्लोस्कर यांनी दिलेले कोणते विचार आजच्या उद्योजकांना प्रेरणा देऊ शकतील? दत्तोपंत ठेंगडी यांचे कामगार आणि उद्योग याबाबतचे विचार नेमके कोणते आहेत? फील्ड मार्शल माणिकशा यांचे विचार उद्योगातील नेतृत्वासाठी कसे महत्त्वाचे ठरू शकतात? मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जगायचं कसं, कण्हत कण्हत की गाणी म्हणत, असा सवाल विचारणारी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे। वास्तविक हा प्रश्न सोडवण्यातच आपल्यापैकी बहुतेकांचं आयुष्य खर्च होत असतं। प्रत्येक जण आपापल्या परीने जीवन कसं जगायचं याचे मार्ग शोधतच असतो। ज्यांचं जगणं स्वांत सुखाय असतं त्यांचा प्रश्नच नाही, पण ज्यांना स्वतःचा उत्कर्ष आणि त्याचबरोबर इतरांच्या जीवनातही आनंद फुलवण्याचा परमार्थ साधायचा असतो, त्यांच्यासाठी गाणी म्हणत जगण्याचा एखादा मंत्र शोधायलाच हवा। माझ्या मते उद्योग हा यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे। आपलं साध्य पूर्ण करण्यासाठी उद्योग इतकं ॲक्टिव्ह साधन दुसरं कुठलंही असेल असं मला वाटत नाही। अशा उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी तर पाणी भरतीलच, पण आपलं कुटुंब, समाज, देश आणि व्यापक वैश्विक कुटुंब याबद्दलची जबाबदारी पूर्ण केल्याचं एक समाधान सुद्धा मिळू शकेल। असं समाधान की जे नवलमन फिरोदियांना गवसलेलं होतं। अहमदनगर जिल्ह्यात जन्म झालेल्या नवलमल फिरोदिया यांचं सगळं घरचं राजकीय व सामाजिक विचारांनी ते भारलेलं होतं। स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात नवलमल फिरोदियांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं। स्वातंत्र्य तर मिळालंच, पण देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायची मनात उर्मी
स्वस्थ बसू देईना. देश सुजलाम सुफलाम करायचा असेल तर नवी संपत्ती निर्माण करावी लागेल. त्यातून रोजगार निर्माण होईल, देशाचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन देश विकासाच्या दिशेने पुढे जाईल, असं एक गणित त्यांनी मनाशी मांडलेलं होतं. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या वाटेने निर्धाराने पुढे जाण्याची कणखर वृत्ती स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे त्यांच्या अंगी बांधलेली होती. नवलमल आणि हस्तिमल यांच्या प्रयत्नातून जगविख्यात झालेल्या व बजाज यांच्या सहकार्यामुळे कमालीच्या यशस्वी ठरलेल्या बजाज टेम्पोची सुरुवात मुंबईतल्या गोरेगाव भागातल्या म्हशीच्या एका गोठ्यात झाली होती. कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणं महत्त्वाचं असतं. ती कुठं होते ही गौण गोष्ट असते. ध्येय निश्चितच असेल आणि कार्यपद्धती जर प्रामाणिक असेल तर कुठूनही आणि कशीही सुरुवात झाली तरी त्या गोष्टीची यशसिद्धी ठरलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ते अवघ्या काही मावळ्यांना बरोबर घेऊन वयाच्या 16व्या वर्षी त्या छोट्याशा प्रयत्नातूनच हिंदवी स्वराज्य साकारलं गेलं. आता पाहूया की आपल्या चवीने जगभरातल्या खवय्यांना जिंकणाऱ्या बेडेकर लोणच्याची सुरुवात झाली ती व्यवसायात उभं राहण्यासाठी पावलोपावली झगडावं लागणाऱ्या अण्णा बेडेकरांनी बाजारातून आणलेल्या 200 लिंबांच्या पहिल्या लोणच्यापासून. उद्योगपती डहाणूकर मुंबईत आले तेव्हा अवघे 5 रुपये त्यांच्या खिशात होते. पाणी पिण्याचा तांब्याही त्यांच्या नातेवाईकांनी काढून घेतला होता. पण मी द्रोणाने पाणी पिईल, पण स्वतःचं असं काहीतरी करून दाखवीन ही जिद्द मनात होती. त्यातूनच एक नवं विश्व ते निर्माण करू शकले. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे केवळ एकच सूत्र या सगळ्या मागे होतं, ते म्हणजे स्टार्ट फ्रॉम व्हेअर यू आर, स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, डू समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. या 4 ओळीतून हीच या नव्या जगाची सुरुवात आहे किंवा त्यातल्या कार्यपद्धतीची शाश्वती आहे. काय करायचं हे मनात ठरविल्याशिवाय कोणी काही करू शकणार नाही आणि मनातला निर्णय पक्का झाल्यानंतर मुहूर्ताची वाट बघत बसणं तर हातून काहीच होणार नाही. एका संस्कृत सुभाषितात या स्थितीचं अतिशय समर्पक असं वर्णन करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे, न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग. अर्थात अन्न मिळवायचं असेल तर सिंहाला स्वतःला धडपड करून शिकार करावी लागते. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण काही आपणहून प्रवेश करत नसते. म्हणजेच उद्योगाने व काम करण्यानेच आपल्या इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण उद्योग जगताचं सारच सुभाषितकारांनी या 2 ओळीत सांगून टाकलेलं आहे. माणसाचं सदैव कार्यप्रवण राहण्यासाठी याहून अधिक चांगला असा उपदेश दुसरा कोणता असू शकतो. प्रसिद्ध लेखक शिवखेरा यांनी यू कॅन विन या पुस्तकात एक खूपच चांगलं असं उदाहरण दिलेलं आहे. आकाशातच उडणारे गॅसचे फुगे विकणारा एक विक्रेता आकाशात वेगवेगळे फुगे सोडत असतो. त्यावेळी शेजारी उभा असलेला एक छोटासा मुलगा त्याला विचारतो की काळ्या रंगाचा फुगा आकाशात उडेल का, आणि लाल रंगाचा पण उडेल, पिवळ्या रंगाचा पण उडेल. त्यावर तो विक्रेता सहजपणे म्हणून जातो, बेटा हा फुगा त्याच्या रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जो गॅस भरलेला आहे तो त्याच्यामुळे उडत असतो. तुमच्या मनात कोणती उर्मी दाटलेली आहे त्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कसं बघता ते ठरतं. या उर्मीवरच तुमची जीवनधारणा ही ठरत असते. उद्योग ही कृती आहे असा सर्वसामान्य समज आहे आणि सत्कृत दर्शनी तो खराही आहे. पण थोड्या विचारांती आपल्याला हे लक्षात येईल की उद्योग ही कृती नसून ती एक वृत्ती आहे. कोणत्याही उद्योगाच्या संदर्भात कृती ही नंतरची पायरी आहे. ही कृती करण्यापूर्वी उद्योग हा तुमच्या मनात भिनलेला असायला हवा. त्यामुळे तुमची वृत्ती उद्योगाला अनुकूल बनेल. अशी वृत्ती ही काहींना जन्मजात देणगी म्हणून लाभलेली असते. त्यासाठी त्यांना फारसं काही करावं लागत नाही. कुमार गंधर्वांसारख्या प्रतिभा संपन्न गायकाला एकाहून एक बहारदार अशा ताना जशा स्फुरत जातात, तशा उद्योगाविषयीच्या सुद्धा कल्पना एखाद्या व्यक्तीच्या मनात आपोआपच
आपोआपच उलगडत जातात अशी कल्पना एखाद्याला पूर्ण याला मी उद्योगाला अनुकूल अशी वृत्ती म्हणतो. अशी वृत्ती असलेला माणूस कधीही स्वस्थ बसणार नाही. चाकोरी बाहेर जाऊन नवी आव्हानं स्वीकारण्याचं धाडस त्याच्यात आपोआप निर्माण होईल आणि हे होतं ते मनाच्या तशा अस्वस्थतेमुळे जे कष्टसाध्य आहे. शेठ वालचंद हेराचंद यांचं उदाहरण या संदर्भात इथे आवर्जून देता येईल. काय तर औद्योगिक क्षेत्राची महाराष्ट्रालाच काय पण साऱ्या भारतालाही फारशी माहिती नव्हती. त्या काळातला हा माणूस उद्योगाच्या वृत्तीने झपाटलेला, सोलापूरसारख्या फार मोठ्या नसलेल्या शहरात जन्मलेल्या वालचंद यांची मनोधारणाच काही वेगळीच होती. त्यांचं शिक्षण चालू असताना त्यांचे 2 मोठे भाऊ अचानकच वारले. त्यामुळे वालचंद यांनी घराण्याच्या पिढीत जात व्यवसायात यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती. वालचंद जसे तसे व्यवसायात आले पण नवीन काहीतरी करण्याच्या वृत्तीने झपाटलेले होते. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी येडशी ते तडवळ हा रेल्वे मार्ग बांधून देण्याचं कंत्राट घेतलं. पाठोपाठ रेल्वेची अनेक कंत्राटं त्यांना मिळायला लागली. या माणसाने रेल्वे, जहाज, कार आणि विमानांचेही निर्माते करणारे प्रकल्प उभे केले. साखर कारखाने, यंत्रसामग्रीची निर्मिती हे उद्योग भरभराटीला आले. वालचंदजींनी काय केलं नाही याची यादी करणं सोपं होईल. ते सतत प्रवास करत आणि प्रवासात भेटलेल्या विविध व्यक्तींच्या अनुभवातून त्यांना नव्या नव्या कल्पना स्फुरत असत. स्वातंत्र्यापूर्वीचा अनंत अडचणींचा तो काळ लक्षात घेतला म्हणजे मनातल्या अदम्य इच्छेशिवाय हे होणं शक्य नाही हे लक्षात येतं. उद्योगाची दृष्टी हा एक अतिशय वेगळा प्रकार आहे. प्रत्येक क्षेत्राच्या माणसाची एक विशिष्ट दृष्टी अनुभवातून तयार झालेली असते. रस्त्यावरच्या गर्दीतला पाकिटमार पोलिसाला लगेच ओळखून येतो. हाडाच्या पत्रकाराला बातमीचा वास लगेच येतो. त्याचप्रमाणे उद्योगाची संधी कशात आहे हे उद्योजकाला लगेच समजू शकतं. दिवंगत ज्येष्ठ उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर यांचं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं होतं. ते असं, आम्ही किर्लोस्कर मंडळी उपलब्ध असलेल्या मार्केटमध्ये आमचा माल आणत नाही तर आम्ही प्रत्येक वेळी नवी बाजारपेठ शोधतो. अशी बाजारपेठ शोधण्याची आणि आपल्या परिश्रमांनी ती जिंकण्याची किर्लोस्कर समूहाची एक खास हातोटी होती. त्यात उद्योगाची वृत्ती होती, मनातली उर्मी होती आणि उद्योजकाची दृष्टीसुद्धा होती. किर्लोस्कर उद्योग समूहाचं बस्तान बसायला लागलं तसा तसा व्यापही वाढायला लागला. पुण्यातल्या कार्यालयात पाहुण्यांची संख्या खूप वाढायला लागली. देश विदेशाच्या अनेक प्रमुख लोकांचा त्यात भरणा असे. आलेल्या पाहुण्यांची राहण्या जेवणाची सोय नेहमीच करावी लागे. यात पैसा तर जातच असे पण कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने रोजच्या रोज वेगवेगळी हॉटेल्स बुक करण्याचं हे एक अतिशय जिकरीचं काम होऊन बसत असे. एके दिवशी शंतनूरावांच्या मनात अचानक कल्पना सुचली. दररोज पाहुण्यांची व्यवस्था करावीच लागते, मग आपणच एखादं हॉटेल सुरू केलं तर, हा तो विचार होता. कल्पना सुचली आणि पाहता पाहता ती प्रत्यक्षात सुद्धा आली. त्यातूनच ब्लू डायमंड सारखा एक पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प उभा राहिला. हा प्रकल्प चालवायला शंतनूरावांनी त्यांची पत्नी यमुनाताई यांना सांगितलं. उद्योगाची दृष्टीही अशी असते. भवितव्याकडे बघण्याचा आवाका आणि अपार कष्टांची तयारी हा उद्योजकांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा आणखी एक पैलू असतो. बाहेर सर्वसामान्य लोकांना उद्योजकांचा पैसा, बंगले, गाड्या आणि विमान प्रवास दिसतो पण ही माणसं किती कष्ट घेतात ते दिसत नाही. त्यांना आपल्या क्षेत्रांचा संपूर्ण अभ्यास करावा लागतो. परिघातल्या माणसांच्या मनाचा कल आणि क्षमता जाणून घ्यावी लागते. येणाऱ्या 30 ते 40 वर्षाचा आराखडा मनात बांधून पावलं टाकावी लागतात. अनेक गोष्टींचा समग्र विचार करण्याची दृष्टी ही सुद्धा लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्परतेने आणि अचूक निर्णय घ्यावे लागतात. कोणतीही संधी पकडण्याचं योग्य टायमिंग त्यांना साधावं लागतं. केवळ आपल्या स्वतःच्याच उत्कर्षाचा विचार करणारा माणूस यशस्वी उद्योजक बनू शकत नाही, कारण त्यांनी तेवढा एकच विचार केला तर तो विचार त्याला संकुचित बनवतो. असा माणूस एका मर्यादेच्या पलीकडे प्रगती करू शकत नाही, तर आपल्या उत्कर्षाबरोबरच त्याला समाजाच्या हिताचा व्यापक विचार करावा लागतो. अशा अर्थाने आपल्या व्यक्तिगत उत्कर्षाची सांगड त्याने समाजाच्या हिताशी घातली तरच तो यशस्वी
होऊ शकतो. भारतीय मजदूर संघाचे दिवंगत अध्यक्ष दत्तोपंत ठेंगडी यांच्या बौद्धिकांबद्दल व्यक्ती ते समष्टी हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे ते मांडत असत. भारतीय विचार प्रणालीत व्यक्ती, कुटुंब, गाव, राज्य, देश यापैकी प्रत्येक घटक दुसऱ्या घटकाशी जोडलेला असतो. शिवाय देशाच्या पलीकडे जाऊन सर्व घटक विश्वाशी जोडलेले असतात. त्यामुळेच वसुधैव कुटुंबकम किंवा विश्व कल्याणाची कल्पना भारतीय तत्वज्ञानात प्रकर्षाने आढळते. उद्योजकालाही विकासाच्या संदर्भात अनेक घटकांचा तुटकपणे विचार करून चालत नाही, तर व्यक्तिगत विकासातून कुटुंबाचा विकास, कुटुंबाच्या विकासातून गावाचा विकास, गावाच्या विकासातून देशाचा विकास आणि देशाच्या विकासातून विश्व कल्याण अशी एक साखळी त्याला जोडावीच लागते. अशी साखळी जो जोडू शकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. याचाच अर्थ वैश्विक कल्याणापासून उद्योजकाला बाजूला होता येत नाही. अर्थात विकास हा एकट्याचा कधी होत नाही, सगळ्या सोबत झाला तरच होतो आणि तो टिकतो सुद्धा. शेवटी उद्योजक हा नेता असणं महत्त्वाचं असतं. यशस्वी उद्योजक होण्यासाठी नेतृत्व गुण ही सर्वाधिक आवश्यक गोष्ट आहे. त्याला एकाच वेळी पर्सनल फ्रंट, फॅमिली फ्रंट, सोशल फ्रंट आणि प्रोफेशनल फ्रंट अशा 4 आघाड्यांवर लढावं लागतं. नेतृत्वाचं कौशल्य अंगात असल्याशिवाय ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही. अनेक जण यापैकी फक्त एखाद दुसऱ्या आघाडीवर लढत असतात. उद्योजकाला या 4ही आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागतं. फील्ड मार्शल मानेकशॉ यांनी नेतृत्व या संकल्पनेचं फारच चांगलं वर्णन केलं आहे. त्यांनी केलेलं आहे ते वर्णन कोणतं, तर लष्करी नेतृत्वालाच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील नेतृत्वाला ते लागू पडणार आहे. कन्फ्युशियस या चीनी तत्ववेत्याचं एक वाक्य मानेकशॉ नेहमी उद्धृत करत असत. कन्फ्युशियसने म्हटलं होतं, कोणत्याही मोठ्या माणसाची प्रामुख्याने 3 वैशिष्ट्ये असतात. तो गुणवान असल्यामुळे काळजीपासून दूर असतो, हुशार असल्यामुळे तो गोंधळलेला नसतो आणि शूर असल्यामुळे तो भीतीपासून दूर असतो. उद्योग जगतात नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणाऱ्याला सुद्धा या 3 गोष्टी लागू पडतात. शेवटी हाती असेल त्या सामग्रीनिशी उद्योजकाला अनेक पातळ्यांवरील आव्हानांचा सामना करावा लागतो. अशाच कर्तृत्व संपन्न आणि कसदार नेतृत्वाकडून उद्योग जगताची निर्मिती होत असते. एका अर्थाने विश्वकर्म्यासारखं नवी सृष्टी उभारण्याचं हे कार्य आहे. मित्रांनो, या प्रवासाच्या शेवटी आपल्याला एक गोष्ट निश्चित कळली आहे, ती म्हणजे उद्योग ही फक्त पैसा कमवण्यासाठीची संधी नाही, तर एक आदर्श साधन आहे जे आपल्याला समाजात बदल घडवून आणायला आणि आपली स्वप्न साकार करायला मदत करते. उद्योगातील प्रामाणिक कार्यपद्धती, कष्ट आणि दृढ विश्वास हेच आपल्याला खऱ्या यशापर्यंत पोहोचू शकतात. उद्योगाची वाटचाल ही फक्त एक व्यावसायिक वाटचाल नसून ती एक समाजासाठी आणि आपल्यासाठी प्रेरणादायी आणि बदल घडवणारी प्रक्रिया आहे. हे सर्व विचार आपल्या उद्योगात नवी दृष्टी देतात आणि उद्योग आपला पैसा, दुसऱ्याचा फायदा हेच खरे यशाचे सूत्र आहे. चला या विचारांना आत्मसात करून आपल्या उद्योगाला पुढे घेऊन जाऊया आणि एक नवा आदर्श निर्माण करूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.